How these balloons stick. See, first I rub on my head. Parvat will next. Then I stick it to the wall. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपुरे. मी इयत्ता 4वी मध्ये शिकत आहे. आम्ही हळद, लिंबू, चुना आणि पाणी घेतले आहे. पहिल्यांदा आपण हळद टाकायची, त्याच्यात आपण पाणी टाकायचे. त्यात आपण चुना थोडा द्यायचा. हे बघा, हाताचा रंग लाल झालेला आहे, म्हणजे हळदीपासून खूप झाले आहे. आता आपण त्याचं लिंबू पिळूया. ह्याचा स्पष्टीकरण म्हणजे चुना हा आम्ल पदार्थ आहे आणि लिंबू हा अंगारी पदार्थ आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव नितिका सुरेश राज. मी इयत्ता 2री शिकत आहे. मी आता तुमच्यासोबत प्रयोग सादर करणार. आधी आपण एका ग्लासमध्ये असं थोडंसं मीठ टाकायचं आहे. मग दुसऱ्या ग्लासमध्ये थोडीशी साखर टाकायची आहे. तिसऱ्या ग्लासमध्ये थोडीशी वाळू आणि चौथ्या ग्लासमध्ये थोडंसं जिरं. आता आपण सर्व हलवून घेणार आहोत. आता साखर, मीठ हे पदार्थ पाण्यात दिसेनासे होतात, कारण की हे पदार्थ पाण्यात विरघळतात. वाळू आणि जिरे हे पदार्थ पाण्यात दिसेनासे होत नाहीत, कारण ते पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. धन्यवाद. I am going to present my experiment. You will love watch this bottle hold vinegar in the balloon or baking soda. Now I will fill the balloon on the mouth on the bottle like this. Now I will lift the balloon, then the soda will fall in the bottle, and then just watch the balloon blow up. Then you mix soda and vinegar. A glass now adds carbon dioxide from the balloon. Blow the issue of the glass. Yes, thank you for watching my experiment. नमस्कार, माझे नाव शिवानी. मी आता 3री शिकत आहे. नमस्कार, मी आज तुम्हाला एक प्रयोग दाखवणार आहे. प्रयोगाचे नाव आहे तीव्रतेचा परिणाम. प्रथम आपण भरलेले दोन ग्लास घ्यावे. त्यामध्ये एका ग्लासमध्ये आपण घालावे. असे दिसून येते की हा लिंबू पाण्याच्या तळ्याशी बसला आहे. आता आपण दुसऱ्या ग्लासामध्ये 2 चमचे मीठ टाकूया. ह्याच्यानंतर आपण ढवळून घेऊया. ढवळल्यानंतर दुसरा लिंबू आपण ह्या मिठाच्या पाण्यात टाकूया. आता असे दिसून येते की हा लिंबू पाण्याच्या वरती तरंगत आहे. असे का बरे होते? कारण मिठाच्या पाण्यात